बातमी चंद्रपुरातून. चंद्रपूर पालिकेतील काँग्रेस गटनेते पदाचा वाद हा चव्हाट्यावर आलेला आहे. आजची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आलेली आहे. नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. या संदर्भात काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी. पाहूया. रसिक हे सत्तेच्या पुन्हा एकदा जे आहे ते विभागीय आयुक्त कार्यालयात आलेलं आहे. कसं बघताय इकडे आपण? रसिक हेच म्हणता येणार नाही. आपण बघितलं असेल की समोरचे लोक हे हायकोर्टात गेले. आम्ही जो गटनेत्याचा आमचा आदेश झाला होता त्या आदेशाला चॅलेंज त्यांनी केला. त्याच्या विरोधात आम्ही देखील हायकोर्टात गेलो आणि कुठंतरी झालेल्या आदेशावरती स्टे आणला होता. नंतर हायकोर्टाने आयुक्त मॅडमला आदेश दिला की तुम्ही दोन्ही पार्टीला बोलावून त्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि म्हणणं ऐकून घेतल्यानंतर जो योग्य असेल ज्याच्याकडे संख्याबळ असेल त्याचा गटनेता तुम्ही करा. त्याच अनुषंगाने आज आम्ही आयुक्त मॅडमकडे आलो आणि आमच्या 16 लोकांनी फिजिकली व्हेरिफिकेशन या ठिकाणी केलं. संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल वादामध्ये जे एका अर्थानं सत्ता संघर्ष सुरू झालेला आहे, ज्या पद्धतीनं सत्ता काँग्रेसकडे दिलेली आहे चंद्रपुरांनी, कारण की या संपूर्ण याच्यात पुन्हा एकदा आयुक्त कार्यालयात आलेलं आहे. काय गटनेतापर्यंत एवढं इतका का वाद निर्माण होत आहे? नाही, हा वाद झाला नसता. जे ॲग्रीमेंट पार्टीचं ठरलं होतं त्याच्यानुसार जर सगळ्या गोष्टी गटनेत्याने केल्या असतात तर कदाचित हा विषय झाला नसता. पण जे ॲग्रीमेंट झालं ते त्यांनी फॉलो केलं नाही. स्टँडिंगचं इलेक्शन झालं, स्टँडिंगमध्ये 7 मेंबर गेले, इकडल्या गटाचा एक देखील मेंबर त्या ठिकाणी गेला नाही. त्याच्यापासून वाद सुरू झाला आणि तो सुरू झालेला वाद आज गटनेत्यापर्यंत येऊन पोहोचला. पार्टीने याची दखल घेतली पाहिजे, शोकांतिका असा प्रकारचं म्हणणं जे आहे ते प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केलेले आहे. कॅमेरामॅन मंगेश मोहिते, तेजस